भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. आज संजय राऊतांकडनं कुठेतरी जयंत पाटील हे भाजपात येत नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर दबाव आणला जातोय अशा प्रकारची टीका केलेली आहे. काय सांगाल? भारतीय जनता पार्टीची परंपरा ही दबाव टाकण्याची नाही, दबाव टाकण्याची परंपरा उद्धव ठाकरे गटाची आहे. आपल्याला आठवत असेल जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा नारायण राणेजी यांच्या घराची तोडफोड करण्यापर्यंत, त्यांचं घर महापालिकेच्या माध्यमातून तोडकामाची कारवाई करण्यापर्यंतची मजल उद्धव ठाकरे तुमच्या सरकारची झाली होती. कंगना राणौत यांच्या घराच्या बाहेर बुलडोजर लावण्याचं काम संजय राऊत तुमच्या पक्षाने केलं होतं. त्यामुळं आम्ही अशा पद्धतीचा दबाव कुणावरही टाकत नाही. जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते कधीही बोलले नाहीत की भारतीय जनता पार्टीचा दबाव आहे. संजय राऊत उगाच फुकाच्या गप्पा तुम्ही मारू नका. पण कुठेतरी तेढ निर्माण केला जातो आहे अशा प्रकारचं ते म्हणता आहेत. पडळकर यांचं विधान असेल किंवा मग त्यानंतर झालेले आंदोलन असतील, यामुळे कुठेतरी तेढ निर्माण केला जातो असं नाही वाटतं? खरं तर गोपीचंदजी पडळकर यांनी जे वक्तव्य केलं त्याचं आम्ही समर्थन करत नाहीत. परंतु ज्या पद्धतीची भाषा संजय राऊत वापरतायत, संजय राऊत कुठली भाषा वापरतायत? रोज सकाळी उठून टीव्ही समोर अश्लील भाषेत शिवीगाळ करणं ही संजय राऊत यांची परंपरा आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब करण्याचं काम, महाराष्ट्रातल्या जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम जर का कोणी केलं असेल, त्या राजकारणाची सुरुवात कोणी केली असेल तर त्याची सुरुवात संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळं संजय राऊत यांनी त्यावर बोलू नये. सरकारनी एकूणच कुंभमेळा संदर्भात मोठ्या प्रमाणात तयार केली आहे, मात्र कुठेतरी साधू संत जे आहेत ते नाराज आपल्याला पाहायला मिळत आहेत. साधू महंतांचं असं म्हणणं आहे की त्यांना जे कुंभमेळा संदर्भात समिती बनवली आहे त्यात घेतलं नाही ना, त्यामुळे त्यांच्याकडनं नाराजी व्यक्त केली जाते. खरं तर नाशिकमध्ये खूप मोठा सिंहस्थ कुंभमेळा होतोय, त्याला अजून अवधी आहे. आत्ता हळूहळू याच्या समित्या स्थापन होत आहेत आणि या सर्व समित्यांमध्ये सर्व साधू महंतांना स्थान दिलं जाईल. आत्ता त्याची सुरुवात होते. आता एक पहिली कमिटी झाली, त्याच्यानंतर आणखी या संदर्भात काही समित्या होतील. त्या सर्व समित्यामध्ये सर्व साधू महंत आणि जे मार्गदर्शक असतील त्या सगळ्यांना सोबत घेऊन नाशिकचा कुंभमेळा भव्य दिव्य करण्यासाठी आपलं सरकार प्रयत्नशील आहे. आणि सर्व साधू महंतांना देखील आपल्या माध्यमातून विनंती आहे की हे सरकार आपल्या हिताचं रक्षण करणार आहे. सर्व कुंभमेळ्यामध्ये प्रत्येक साधू संतांना नीटनेटक्या व्यवस्था व्हाव्यात, भाविक भक्तांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी सरकार अतिशय काटेकोरपणे त्याचं नियोजन करण्यात येते. आणि एखाद्या समितीमध्ये आपलं नाव नाही याच्यामुळं कुठलाही वाद करण्याचं कारण नाही. आणखी बराच अवधी आहे, वेगवेगळ्या समित्या स्थापन होतील आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं काम या कुंभमेळ्याच्या माध्यमातून आम्ही करू. दुसरीकडे भाजपकडनं कुठेतरी संदीप देशपांडे यांच्यावर टीका होताना दिसलेली होती इंदोरी चार्टवरनं. त्याला प्रत्युत्तर ते देताना म्हणतात की एकूणच भाजपला इतिहास माहीत नाही आहे इंदोरचा. खरं तर संदीप देशपांडे यांनी भारतीय जनता पार्टीला इतिहास शिकवण्याची गरज नाही. मी संदीप देशपांडे यांचं अभिनंदन करतो की त्यांनी इंदुरी चाट नावाचं भांडार सुरू केलं आणि तिथं त्यांचा व्हिडिओ देखील बघितला. त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये प्रमोशन करतायत, हिंदी भाषेमध्ये प्रमोशन करतायत आणि एरवी राजकारणासाठी फक्त मराठीचा मुद्दा घ्यायचा आणि आपल्या चाट भंडारामध्ये अशा पद्धतीचं हिंदीचं प्रमोशन, इंग्रजीमध्ये प्रमोशन करायचंय. खरं तर कुठल्याही भाषेला विरोध असता कामा नये. मराठीचा सन्मान आपण करतो तसा हिंदीचा, इंग्रजीचा देखील सन्मान केला पाहिजे. आणि संदीपजी देशपांडे यांना सुबुद्धी आली आणि त्यांनी इंदोरी चाट नावाचं दुकान दादरमध्ये सुरू केलं. त्यांचं मनापासून अभिनंदन. असंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला, भारतातल्या प्रत्येक नागरिकाला गुण्या गोविंदानं सोबत घेऊन जाण्याचं काम संदीपजी देशपांडे यांनी राजकारणात देखील करावं. जसं आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये एक व्यवसाय सुरू करताना आपण सर्वांना सोबत घेऊन जाताय, तसं राजकारणात देखील आपण सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं जर का काम केलं तर कुणाचीही बौद्धिक दिवाळखोरी किंवा कोणाचाही राजकीय इतिहास काढायची गरज पडणार नाही. रोहित पवार यांच्याकडनं एका अधिकाऱ्याला दम देण्यात आलेला आहे, त्याचा बाप काढण्यात आलेला आहे. कशा प्रकारे बघताय याकडे? खरं तर अशा पद्धतीची दादागिरीची भाषा रोहित पवार यांनी करू नये. त्या अधिकाऱ्याचं चुकलं असेल त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी कायदेशीर मार्ग असतात. रोहित पवार आमदार आहेत, त्यांची दुसरी टर्म आहे. त्या अधिकाऱ्यांचं काही चुकीचं झालं असेल तर आपल्याला विधानसभेमध्ये आवाज उठवता येते, विधानसभेमध्ये त्याबद्दल तक्रार करता येते, वरिष्ठांकडे त्याबद्दल तक्रारी करता येते. परंतु हे सगळं न करता फक्त स्टंटबाजी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या समोर अधिकाऱ्यांना अशा पद्धतीची आरेरावीची
भाषा करणं, दादागिरीची भाषा करणं, रोहित पवार तुम्हाला शोभत नाही. महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. अशा पद्धतीनं तुम्ही दादागिरीची भाषा करणार असाल, अशा पद्धतीनं उद्धटपणे अधिकाऱ्यांशी वागत असाल तर जनता तुम्हाला निश्चितपणे त्याबद्दल धडा शिकवेल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन अनिल सनगरेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.